नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत सुंदर बीट अंतर्गत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। सुंदर बीट अंतर्गत सुंदर केंद्रातील व पिंपळोद केंद्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळा, खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत उल्हास केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला। उल्हास नवभारत साक्षरतावर आधारित शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य, विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती। या मेळाव्याला सुंदर केंद्राचे 18, पिंपळोद केंद्राचे 17 असे एकूण 35 शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आली होती। आलेल्या अधिकाऱ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी मेळावा ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेटी देऊन मांडण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले। यावेळी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बीटस्तरीय उल्हास नव साक्षरता मेळावा इथे मोठ्या उत्साहात पार पडतोय। या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील झालेलं आहे। वर्गाचा असे सांस्कृतिक कार्यक्रम आणि निरक्षरांना साक्षर करण्यासाठी सुलभतेने त्यांना साक्षरता मिळवण्यात जे शैक्षणिक साहित्यांचा इथं स्टॉल्स भरपूर लावलेले आहेत। शिक्षकांनी अशी भरपूर मेहनत घेतलेली आहे। यापूर्वीच प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे देसाई साहेबांनी की जे उद्दिष्ट होतं ते आपलं 100% पूर्ण झालेलं आहे, परंतु येणाऱ्या काळात देखील 2027पर्यंत आपल्याला 100% साक्षरता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न चालू आहेत, मला नक्कीच खात्री आहे की 100% साक्षरता आपल्या या बेटा अंतर्गत प्राप्त होईल। आज सुंदर बेटाचा केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी बीटस्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच शिक्षकांनी स्वयंनिर्मित तयार केलेले शैक्षणिक साहित्य याचं देखील प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं। बीटातील एकूण 36 शाळांनी भाग घेतला आणि अतिशय चांगले आणि दर्जेदार साहित्य आणि उपकरणं या ठिकाणी मांडण्यात आणली होती। त्यापैकी विज्ञान प्रदर्शन गटातून 3, शिक्षक स्वयंनिर्मिती साहित्य गटातून 5 आणि उल्हास साहित्य गटातून 3 अशा विजेत्यांना आम्ही पारितोषिक वितरण केलं।